राजेश केदावी सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो। येशू ख्रिस्त आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित कर आणि सुरक्षित ठेव। हा संदेश तुमचं जीवन बदलणार आहे येशू ख्रिस्ताच्या कृपेने, म्हणून हा शेवटपर्यंत तुम्ही हा संदेश बघा। आज जर तुम्ही हताश झाला असाल, तुम्ही निराश झाला असाल, तुम्ही नैराश्यामध्ये गेला असाल, आज तर तुम्ही आशा सोडली असेल आणि तुम्हाला भविष्याची काळजी असेल, तर परमेश्वरचा हा तुमच्यासाठी हा संदेश आहे। आपण जाऊया यिर्मया अध्याय 29। इथं परमेश्वर म्हणतो, तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत। काय काय म्हणतो इथं परमेश्वर? तुमच्यासाठी। तर परमेश्वराने तुमच्यासाठी चांगल्या योजना आखल्या आहेत। जर तुम्ही परमेश्वर विश्वास करत असाल किंवा परमेश्वर तुम्ही विश्वास नाही करत असाल, तुमचा देवावर विश्वास नसेल, तुम्हाला वाटतं की देव हा एक काल्पनिक आहे, पण इथं परमेश्वर म्हणतो की तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत। तुम्हाला दुखावण्याचा माझा बेत नाहीये। काही जणांना वाटतं की परमेश्वर त्यांच्या मागं आहे, काही जणांना वाटतं की जीवनात जे कठीण प्रसंग आलेले आहेत ते परमेश्वराच्या मुळे आलेले आहेत। हे साफ चुकीचं आहे। आणि काय ख्रिस्ती मंडळी असा विश्वास करतात, जर ते आजारी होतात तर ते असा विश्वास करतात की परमेश्वर मला हा आजार देतोय आणि या आजारातून मला परमेश्वर काहीतरी शिकवतो। हे प्रियांनो, ही चुकीचा विश्वास आहे। ही तर परमेश्वर म्हणतो की तुम्हाला दुखावण्याचा माझा बेत नाहीये, तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्याचे मी योजना आहे। परमेश्वर म्हणतो की तुम्हाला मला आशा द्यायची आहे, तुम्हाला मला जगण्याची आशा द्यायची आहे। जर तुम्ही आज जीवनात आशा तुम्ही हरवली असेल, तुमची आशा हरवली असेल, तर परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला आशा देऊ इच्छितो, जगण्यासाठी मी तुम्हाला आनंद देऊ इच्छितो। आणि इथं म्हटलं आहे की आणि उज्ज्वल भविष्य देण्याचे मी योजना आहे। इथं काय म्हटलं आहे? उज्ज्वल भविष्य, साधं भविष्य नाही, तर उज्ज्वल भविष्य। आज जर तुमच्या जीवनात काही होत नसेल, आज सर्व काही संपलं असेल, तुमची नोकरी गेली असेल, तुमचा व्यवसाय चालत नसेल, तुम्ही आजारी असाल, ही तर परमेश्वर म्हणतो की तुला उज्ज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे। प्रियांनो, खूप आवश्यक आहे की या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी चांगल्या योजना देवाने आखल्या आहेत। आणि फक्त आपल्याला या योजनांवर, फक्त परमेश्वरावर आपल्याला विश्वास करायचा आहे। परमेश्वर तुमचं जीवन बदलू इच्छितो, म्हणून तुम्हाला निराश, तुम्हाला हताश तुम्हाला होण्याची आवश्यकता नाहीये। आणि आजचा संदेशाचा विषय आहे की जेव्हा जीवन कठीण होऊन बसतं, जेव्हा जीवन कठीण होते, when life gets tough, आयुष्यामध्ये नेहमी चांगले प्रसंग नसतात, चांगले क्षण नसतात, आयुष्यात नेहमी आनंदी क्षण नसतात। कधी कधी आयुष्यामध्ये दुःखदायक प्रसंग येतात, दुःखाचे क्षण येतात, आणि त्यामुळे जे आहे जीवन खूप कठीण होऊन बसते। सर्व काही व्यवस्थित चाललेलं असतं, पण अचानक काही गोष्टी घडतात जीवनामध्ये की जीवन जे आहे ते कठीण होऊन बसतं, अतिशय जड होऊन बसतं, तापदायक होऊन बसतं। प्रियांनो, आज तुम्ही अशा प्रसंगातून तुम्ही जात असाल, अशा दुःखदायक प्रसंगातून जात असाल। काही दिवसापूर्वी सर्व काही तुमच्या जीवनात आनंद होता, सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्या होत्या, पण अचानक काही गोष्टी झाल्या, त्यामुळं तुमचं जीवन जे आहे, तुमचं जीवन कठीण झालेलं आहे। प्रियांनो, जेव्हा आपले प्रियजन आपल्यामधून निघून जातात, जेव्हा आपले आई, जेव्हा आपले वडील, जेव्हा आपले भाऊ, जेव्हा आपले बहीण, त्यांना आपण जेव्हा मृत्यू अवस्थेत पाहतो, हा सर्वात दुःखदायक क्षण असतो।
आणि हे जे आहे कोणीच समजू शकत नाही. जो यातून जातो तोच समजू शकतो. तो समजू शकतो की या गोष्टीची तीव्रता खूप दुःखदायक घटना असती, क्लेशदायक घटना असती. वर्षानुवर्ष आपण एकत्र राहतो आपल्या प्रियजनांबरोबर, मग अचानक ते निघून जातात, सोडून जातात. तेव्हा ते दुःख जे आहे ते असह्य होऊन बसतं आणि जीवन कठीण होऊन जातं. जीवन कठीण होऊन बसतं जेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे. डॉक्टर म्हणतात तुमचं लिव्हर जे आहे ते डॅमेज झालेलं आहे. डॉक्टर म्हणतात तुमची किडनी खराब झालेली आहे. डॉक्टर म्हणतात तुमचे लंग्स खराब झालेले आहे. तुम्ही जास्त दिवस जगू शकत नाही. दुःखाचा डोंगर कोसळतो आणि जीवन जे आहे ते कठीण होऊन जातं. जगण्याची आशा संपते आणि मनात विचार येतो की मी गेल्यावर माझ्या परिवाराचं काय होईल, माझ्या आई वडिलांचं काय होईल, माझ्या पतीचं काय होईल, माझ्या पत्नीचं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल. ही एक दुःखदायक स्थिती असते. सर्व काही जे आहे जीवनात चांगलं चाललेलं असतं पण अचानक असा रिपोर्ट येतो. अचानक तुमची तब्येत बिघडती आणि डॉक्टर म्हणतात की तुम्ही जास्त दिवस जे आहे ते जगू शकत नाही किंवा तुम्हाला आयुष्यभर जे आहे तुम्हाला आयुष्य या स्थितीत राहावं लागेल. प्रियानो, यामुळे जीवन जे आहे ते कठीण होऊन बसतं. प्रियानो, जेव्हा आपली नोकरी जाते, जेव्हा आपला बिझनेस चांगला चालत नाही, जेव्हा नोकरी होती तर सर्व काही चांगलं होतं, सर्व गरजा भागत होत्या, पण अचानक नोकरी गेल्यामुळे, अचानक बिझनेस जो आहे तो चालत नसल्यामुळे, बंद झाल्यामुळे आता पैशाची चणचण भासते. भविष्याची चिंता होते की माझं भविष्यात काय होणार आहे. जे कर्ज मी घेतलेलं आहे ते कर्ज मी आता कसे फेडणार आहे याची चिंता मनात सतवत राहते. जीवन कठीण होऊन बसतं जेव्हा तुम्ही एकटे असता, जेव्हा सर्वजण तुम्हाला सोडून जातात आणि तुम्ही एकटे असतात, तेव्हा जीवन जे आहे ते कठीण होऊन बसतं. प्रियानो, जर तुम्ही अशा कठीण प्रसंगातून जात असाल, आज जर तुमचं जीवन जे आहे ते कठीण झालं असेल, आज काही दिवसापूर्वी सर्व काही चांगलं होतं, पैशाची चणचण नव्हती, तुमचं आरोग्य चांगलं होतं, पण आता सर्व काही जे आहे सर्व काही बदलून गेलेलं आहे. अशा काही जीवनात घटना झाल्या आहेत, त्यामुळं तुमचं जीवन जे आहे ते खूप कठीण होऊन बसलं आहे. पहिले दिवस जे आहे ते दिवस खूप लवकर जायचे, पण आता एक एक दिवस जो आहे एक एक दिवसासाठी संघर्ष करावा लागतो. जीवनात निराशा आली आहे. प्रियानो, जर अशा प्रसंगातून तुम्ही जात असाल तर जे वचन आपण आज वाचलं आहे सुरुवातीला, त्या वचनात परमेश्वर म्हणतो की माझी योजना आहे, तुला उज्ज्वल भविष्य देण्याची योजना आहे, तुला आशा देण्याची योजना आहे. आणि जेव्हा मनुष्य जो आहे तो अशा कठीण प्रसंगातून जातो, जेव्हा त्याचे जीवन कठीण होते, तेव्हा जीवनाचा हा एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक टप्पा असतो. हा जो टप्पा जो आहे, हा टप्पा तुमचं जीवन घडवू शकतो किंवा तुमचं जीवन जे आहे ते नष्ट करू शकतो, तुमचं जीवन जे आहे ते उद्ध्वस्त करू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा जीवनात कठीण प्रसंग येतात तेव्हा पुष्कळ लोक जे आहेत ते निराश होतात, पुष्कळ लोक जे आहेत ते दुःखी होतात आणि पुष्कळ लोक नैराश्यामध्ये जातात, आत्महत्याचे विचार येतात आणि काही जण आत्महत्या करतात. आणि काही जे आहेत ते व्यसनाच्या आहारी जातात, ते ड्रग्स घ्यायला सुरू करतात, ते गांजा ओढायला सुरू करतात, ते दारू प्यायला सुरू करतात, ते सिगरेट प्यायला सुरू करतात. त्यांना वाटतं की अशा गोष्टी केल्यावर काही मिनिटासाठी किंवा काही तासांसाठी त्यांना त्यांच्या जीवनातून त्यांना मुक्तता मिळेल. प्रियानो, हा चुकीची तुमचा विश्वास आहे.
जर तुमचं जीवन कठीण झाल्यावर जर तुम्ही नैराश्यामध्ये जाता, जर तुम्ही व्यसनाच्या आहारी जाता आणि दारू प्यायला लागता आणि ड्रग्ज करायला लागता, तर तुमचं जीवन जे आहे हे पहिल्यापेक्षा कठीण होऊन बसेल, पहिल्यापेक्षा अवघड होऊन बसेल. हा तुमच्या जीवनाचा हा एक निर्णायक टप्पा असेल. जर तुमचं आज जीवन जे आहे तुमचं जीवन दुःखाने भरलेलं असेल किंवा तुमचं जीवन कठीण होऊन बसलेलं असेल. आणि खूप आवश्यक आहे की अशा प्रसंगातून जात असताना खूप आवश्यकता आहे की परमेश्वरावर विश्वास करणे खूप आवश्यक आहे. मला माहिती आहे की पुष्कळ जण परमेश्वरावर विश्वास ठेवत नाहीत. मला माहिती आहे की त्यांना वाटतं की परमेश्वर नाही आहे. त्यांना वाटतं की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या काल्पनिक गोष्टी आहेत. ह्या जगात परमेश्वर नाही आहे. प्रियानो, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वर आहे. तो परमेश्वर तुमचा स्वर्गीय पिता आहे. तो आपला पिता आहे. म्हणून जेव्हा असे कठीण प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला समजत नाही आपल्या जीवनात काय चाललेलं आहे, तेव्हा खूप आवश्यक आहे की परमेश्वराकडे धाव घेणे. माणसाकडे धाव घेण्याचा काय उपयोग होणार नाहीये. आणि काय जणांचा विश्वास असतो की अशा कठीण प्रसंगातून मी माझ्या स्वतःच्या बुद्धीने, मी माझ्या पैशाने, मी ह्या सर्व प्रसंगातून निघेल. खूप आवश्यक आहे की जेव्हा आपण अशा प्रसंगातून जातो, परमेश्वर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. आपण ह्या प्रसंगातून, आपण अशा जीवनातून आपण मार्ग काढू शकत नाहीये. आपल्या शक्तीने, आपली जी टॅलेंट आहे त्याने आपण मार्ग काढू शकत नाहीये. आपल्याला आपल्या स्वर्गीय पिताची आवश्यकता आहे. आपण जाऊया, एक वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि ते वचन तुमचं जीवन बदलणारं वचन आहे. दुसरा इतिहास अध्याय 20 यामध्ये काय म्हटलं आहे? हे युद्ध तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युद्ध आहे. इथं काय म्हणतो परमेश्वर? हे युद्ध तुमचे नाहीये, हे युद्ध माझे आहे. मला नाही माहित तुम्ही कुठलं युद्ध तुम्ही तुमच्या जीवनात लढताय. आजार विरुद्ध तुम्ही लढत असाल, डिप्रेशन विरुद्ध तुम्ही लढत असाल, बेरोजगारीच्या विरुद्ध तुम्ही लढत असाल. पण प्रियानो, मी तुम्हाला सांगू इच्छितो आज की जे काय युद्ध तुम्ही लढताय तुमच्या जीवनात, हे युद्ध तुमचे नाहीये. हे युद्ध परमेश्वराचे आहे, हे युद्ध देवाचे आहे. म्हणून हे जे युद्ध जे आहे, हे युद्ध जे आहे तुम्ही देवाला द्या, तुम्ही परमेश्वर द्या, तुम्ही लढू नका. आणि जर तुम्ही हे युद्ध लढाल तर तुम्ही हताश होऊन बसाल. तुम्हाला नैराश्य येईल, कारण तुम्ही जे आहेत हे युद्ध लढू शकत नाहीये. मनुष्य जे आहे काय गोष्टीची तो लढू शकत नाही, त्याला परमेश्वराची आवश्यकता आहे. म्हणून इथं वचन म्हणते की हे युद्ध तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युद्ध आहे. आज जर तुम्ही युद्ध लढत असाल, मला नाही माहीत तुमच्या जीवनात कुठलं युद्ध तुम्ही लढतायत, खूप आवश्यक आहे की हे युद्ध जे आहे हे परमेश्वराला देणे खूप आवश्यक आहे. परमेश्वराकडे जाणे, परमेश्वराकडे प्रार्थना करणे आणि सांगणे, परमेश्वरा हे युद्ध जे आहे मी जे आहे लढू शकत नाही. डॉक्टरांनी मला सांगितलं की मी जास्त दिवस जगू शकत नाही आणि हे जे युद्ध जे आहे ते मी लढू शकत नाही. तू लढ. माझी आर्थिक स्थिती जी आहे ती खराब होऊन बसलेली आहे, काम नाहीये, बिझनेस चालत नाहीये. परमेश्वरा हे युद्ध जे आहे तू लढ. परमेश्वरा आज मी एकटा पडलेलो आहे, कोणी नाही माझ्या जवळ. हे युद्ध जे आहे परमेश्वरा तू लढ. तुम्हाला जे आहे तुमचं युद्ध परमेश्वराला देण्याची आज आवश्यकता आहे, कारण हे युद्ध तुमचे नव्हे. आणि जर तुम्ही ह्या युद्धात लढाल, जर तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या बुद्धीने, मी माझ्या पैशाने मी हे सर्व युद्ध लढेल आणि जिंकेल, तर ही साफ हे खोटं आहे. तुम्ही जिंकू शकणार नाही. तुम्ही हताश व्हाल, नैराश्यामध्ये जाल. हे युद्ध तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युद्ध आहे. म्हणून तुम्हाला दुःखी होण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला जर जीवन कठीण झालं असेल तर तुम्हाला हताश होण्याची आवश्यकता नाहीये. फक्त तुम्हाला देवाकडे धाव घ्यायची आहे आणि हे सर्व काय तुम्ही देवाला तुम्हाला द्यायचं आहे.
स्तोत्रसंहिता 46:1 देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकट काळी त्याच्या जवळ नेहमी मदत शोधू शकतो. इथं काय म्हटलंय? आम्ही संकट काळी, जेव्हा आपल्या जीवनात संकट येतात, इथं म्हटलं आहे की आम्ही संकट काळी त्याच्या जवळ नेहमी मदत शोधू शकतो. जेव्हा संकट येतात तर नेहमी आपण परमेश्वराकडे आपण जाऊ शकतो. असा विचार करू नका की मी खूप पापी आहे, मी खूप पाप केलेला आहे, मी कसं परमेश्वराकडे जाऊ. पण इथं वचन म्हणतो आम्ही संकट काळी त्याच्या जवळ नेहमी मदत शोधू शकतो. प्रियानो, परमेश्वर तुमच्यावर खूप प्रेम करतो. म्हणून पवित्र शास्त्र म्हणते की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकलौता एक पुत्र दिला, येशू ख्रिस्त. जो त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. परमेश्वर आपल्याला खूप प्रेम करतो, म्हणून त्याने त्याने आपला पुत्र दिला, येशू ख्रिस्त. तुम्ही येशू ख्रिस्ताला क्रुसावर तुम्ही पाहिला असेल, तर तो क्रुसावर होता आपल्यासाठी. आपल्याला पापापासून, आपल्याला आजारापासून मुक्ती मिळण्यासाठी तो क्रुसावर होता. तो आपल्यावर खूप प्रेम करतो. वचन 2 इथं काय म्हटलं आहे? म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही. काय म्हटलंय? म्हणून जेव्हा भूकंप होतात, पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही. समुद्र जेव्हा खवळतो आणि पर्वत थरथर कापायला लागतात तेव्हाही आम्हाला भीती वाटत नाहीये. का भीती वाटत नाहीये? कारण देव जो आहे तो आमचे सामर्थ्य आहे. प्रियानो, इथं काय म्हटलं आहे? जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही. तुमच्या जीवनात जर तुम्हाला जे घटना होत आहेत, जे दुःखदायक प्रसंग होत आहेत, त्यामुळे तुम्ही दुःखी झाला असाल तर ह्या वचनावर विश्वास ठेवा. काय होऊ दे, परमेश्वर आहे, परमेश्वर आपले सामर्थ्य आहे. तर तुम्हाला निराश होण्याची आवश्यकता नाहीये. तुमच्या बरोबर परमेश्वर आहे. आणि मत्थेय अध्याय 11 मध्ये म्हटलेलं आहे, जे थकलेले व ओझाने लादलेले असे सर्व तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. इथे येशू ख्रिस्त म्हणतो, जर तुम्ही थकलेले असाल, जर तुम्ही आतून थकून गेलेले असाल, जर तुम्ही नैराश्यामध्ये असाल, जर तुम्ही दुःखी झालेले असाल, जर तुम्हाला भविष्याची काळजी असेल, इथं म्हटलं आहे जे थकलेले व ओझाने लादलेले असे सर्व तुम्ही माझ्याकडे या. येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही माझ्याकडे या, माझ्याकडे तुम्ही धावत या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन. तुमची समस्या काय असू दे, तुम्हाला वाटत असेल की तुमची जे समस्या जी आहे ती असंभव आहे, त्यातून मार्ग काढणं कठीण आहे, पण इथं वचन म्हणतो की मी तुम्हाला विश्रांती देईन. कारण की देवाला सर्व काही शक्य असतं. माणसाला सर्व काही शक्य नसतं, पण देवाला सर्व काही शक्य असतं. म्हणून इथं परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझ्याकडे या. येशू म्हणतो तुम्ही माझ्याकडे या. तुम्ही म्हणा मी पापी आहे, पण येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही त्याच्याकडे या, जसा असाल तसा तुम्ही त्याच्याकडे या आणि तो तुम्हाला जे आहे ते विश्रांती देईल. प्रियानो, खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण जीवनातून कठीण प्रसंगातून जातो, तो एक जीवनाचा महत्त्वपूर्ण टप्पा असतो. ते आपलं जीवन घडवू शकतं किंवा नष्ट करू शकतो. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवाल, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवाल, तर तुमचं जीवन जे आहे ते घडलं जाईल. आपण प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या दिवसासाठी, आणि जे संदेश ऐकतायत त्यांच्यावर तू आशीर्वाद पाठव. त्यांच्या जीवनात तू एक नवीन आशा निर्माण कर. त्यांना तू एक उज्ज्वल भविष्य दे. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.